दिव्यांगांच्या अंतर्गत जी भरती झालेली आहे त्यामध्ये मेडिकल व्हेरिफिकेशन करायला जेव्हा परत एकदा त्यांना सांगण्यात आलं, बहुतांश लोक जे कर्मचारी आहेत ते आलेच नाहीत. जे आले त्यामधले सुद्धा 5 लोक हे दिव्यांगच नव्हते किंवा त्यांची डिसेबिलिटी ही 40% पेक्षा कमी होती. हे वृत्तपत्रात आलेलं आहे. त्यामुळे माझे यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक तर जी हॉस्पिटल ही खोटी दिव्यांगांची सर्टिफिकेट देत आहेत, ज्याच्यामुळे जे खरे दिव्यांग आहेत ज्यांच्यावर अन्याय होतोय, या हॉस्पिटल्सवर कुठेतरी चाप लावण्याकरता आपण काही कारवाई करणार का? दुसरं म्हणजे जे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या विविध विभागांमध्ये दिव्यांग म्हणून काम करतायत, पण शासनाने जेव्हा व्हेरिफिकेशन केलं तेव्हा लक्षात आलं की हे दिव्यांगच नव्हते, या सगळ्यांचे पगार आपण परत घेणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वरुण सरदेसाईंनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये 11 जणांचा रिव्ह्यू झालेला आहे. पण उर्वरित देखील दिव्यांगांचा जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर ती रिव्ह्यू घेण्याची प्रक्रिया आयुक्तांना सुरू करायला आपण सांगू. आणि एक महत्त्वाचा मुद्दा ज्यांनी सांगितला की जर त्याच्यामध्ये पडताळणी झाल्यानंतर ते दाखले जर खोटे दिले गेले असतील तर त्या देणाऱ्या डॉक्टर्सवर देखील कारवाई करू. नाना भाऊ बोला. देतो. अध्यक्ष महाराज, या सगळ्या भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपण करतात आणि पवित्र पोर्टलमध्ये आपल्याला सगळे कागदपत्र आणि सगळे त्याच्यामध्ये टाकावं लागतात आणि मग त्याच्या आधारावरच आपण त्याच्या मेरिटच्या आधारावर आपण सिलेक्शन करतात. पण अध्यक्ष महोदय, या पोर्टलच्या माध्यमातून अजून एक गोष्ट उघडकीस आली. आता जिल्हा परिषदच्या शाळा आणि महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे काही शाळा तर कुलूप लावायचं, शिक्षकच नाही अशी परिस्थिती आज राज्यात आहे. आणि या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज जसं UPSCची परीक्षेत असतात तसं की आता त्याला IFS भेटला तर त्याला वाटतं मला IAS पाहिजे, तर पुढच्या वर्षी पुन्हा तो ट्राय करतो. तसं वेल क्वालिफाईड मुलं मुली हे समजा प्रायमरी शाळेला लागलेत ते पुन्हा अजून ते पोर्टलमध्ये येतात आणि असं करता करता ह्या जिल्हा परिषदच्या प्रायमरी शाळा सगळ्या खाली पडलेल्या आहेत. शिक्षक नाही, शिक्षक भरू अशा पद्धतीची शाळा सुरू झालेल्या आहेत. पुस्तकं तुमच्या मिळेलच नाही तो भाग वेगळाच आहे, पण शाळेत शिक्षकच नाही. म्हणून मला या प्रश्नाच्या निमित्ताने एवढंच तुम्हाला विचारायचं आहे की हे बोगस दाखले हा प्रश्न आहेच, पण त्याच्यापेक्षा आता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकच नाही, महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक नाही, हे आता सत्र सुरू झालेलं आहे. हे पूर्ण करण्यासाठी शासन म्हणून आपण काय करणार आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार काय? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला तो खरं तर या प्रश्नामधला नाही, तरी देखील मुलांचं हित लक्षात घेता सन्मान्य नानासाहेब पटोले साहेबांनी जी मागणी केलेली आहे ती तपासून बघू आणि शालेय शिक्षण विभागाला तशा पद्धतीची विनंती करू. प्रश्न क्रमांक 5. 8361. आपलं अध्यक्ष महोदय, शासनामार्फत गोरगरिबांना धान्य देण्याची योजना आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातल्या 80 करोड लोकांना मोफत धान्य देतो. एका माणसाला 5 किलो धान्य देण्याचा एक चांगला कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून राबवला जात आहे. परंतु असं लक्षात येतं की भंडारा जिल्ह्यामध्ये जे रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून जे मोफत धान्य मिळायचं आहे ते धान्य लाभार्थ्यांना न मिळतात परस्पर रेशन दुकानदार किंवा काही मधले दलाल हे त्या ठिकाणी मोठ्या व्यवसायांना विकतात आणि या संदर्भात मोठा त्या ठिकाणी घोटाळा होतो. गोरगरिबांना धान्य मिळत नाही. या संदर्भात भंडाऱ्यामध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, विविध वर्तमानपत्रामध्ये या संदर्भातल्या बातम्या आल्या. पण या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की अशा प्रकारे कोणताही घोटाळा झाला नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, याच सदनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा मुद्दा आला. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पोलीस विभागाने अशा प्रकारचा तांदूळ मोठ्या प्रमाणात पकडला होता. गडचिरोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पकडला आला. परंतु भंडारा जिल्ह्यामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की अशा प्रकारचा कोणताही घोटाळा झाला नाही. माझी आपल्याला विनंती आहे की हा संपूर्ण हा जो विषय आहे साधारणतः त्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाला मिळणारं धान्य हे मधल्या काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या व्यापाऱ्यांच्या घशात टाकण्याचं काम सुरू झालं आहे. छोटे व्यापारी हे धान्य घेतात, हा धान घेतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या राईस मिलमध्ये नेले जातात. त्याच्यामध्ये प्रक्रिया होते, अनेक ठिकाणी प्रक्रिया केल्यावर त्याचा भाव वाढतो किंवा त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया सुद्धा होते आणि या रासायनिक प्रक्रिया करताना त्या ठिकाणी धानाला त्या ठिकाणी तांदळाला धोका पोहोचतो आणि लोकांना त्या ठिकाणी रसायन मिश्रित तांदूळ सुद्धा खावं लागते. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गैरमार्गातून काही मोठे लोक त्या ठिकाणी पैसा कमवतात, पण
याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पैसा कमावणं वेगळा आहे, परंतु जो आपला गरीब माणूस आहे, जो अंत्योदय आहे, जो शेवटच्या घटकापर्यंत धान्य पोहोचलं पाहिजे. म्हणजे कोरोना काळामध्ये या देशातल्या प्रत्येक गरीब माणसाला धान्य मिळालं. एक महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने राज्य सरकारने आणली आहे, परंतु या योजनेचा लाभ त्या विशिष्ट आमच्या गरीब लाभार्थ्यापर्यंत, जो अंत्योदयचा लाभार्थी आहे, जो प्राधान्य क्रमामध्ये प्रथम क्रमांकाचा लाभार्थी आहे, त्या लाभार्थ्यांना धान्य न पोचता ते त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या घशामध्ये टाकण्याचं काम सुरू आहे. आणि यामध्ये शासनाचे विविध अधिकारी सुद्धा लिप्त झाले आहे. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या प्रकरणाची छापील उत्तर न देता सविस्तर चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून योग्य लोकांना न्याय दिला पाहिजे. आणि आपण ही चौकशी करणार का, हा माझा प्रश्न आहे या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी सांगितलं की करोना काळामध्ये सुद्धा सगळ्यांना अन्नधान्य पोहोचवण्यात आले. खरं आहे, 54,000 दुकानांमधून आपण अनेक अडचणींना तोंड देऊन सगळ्यांना आपण हे धान्य पोहोचवलं. आणि त्यांनी जे प्रश्न जो विचारला आहे त्या संदर्भामध्ये या प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये 1,86,013 शिधापत्रिकावर 7,73,457 लोक आहेत एकूण लाभार्थी. अंत्योदयमध्ये 66,734 शिधापत्रिकांवर 2,48,916 हे लाभार्थी आहेत. आणि या सगळ्यांना अध्यक्ष महोदय ई-पॉस मशीनद्वारे जे आहे हे धान्य जे आहे वाटप करण्यात येतं. आणि या वेळचं जे आहे आपण जे पाहिलं तर मे 25 मध्ये 98% धान्याचं वाटप झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट पाठवलेला आहे तर अशी कुठली तक्रार प्राप्त झालेली नाही. 58% धान्य जे आहे अंत्योदय आणि प्राधान्य या दोघांनाही पूर्णपणे वाटप झालेलं आहे. सन्मान्य आमदार महोदयांनी जे सांगितले की रासायनिक मिश्रित असं काही तांदूळ वगैरे असं काही नसतं साहेब. हे जे आहे भारत सरकारची एक योजना आहे की जे कुपोषित जिल्हे आहेत त्या ठिकाणी विटॅमिन युक्त तांदूळ द्यावेत म्हणून. आणि त्यामध्ये तांदूळ आणि त्यांनी ते जे ठरलेले जे विटॅमिन्स आहेत ते मिक्स करून तो तांदूळ दिला जातो. काही ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की हा तांदूळ जो आहे काय त्याच्यावर प्लास्टिकचा तांदूळ दिला जातो. अध्यक्ष महोदय, तांदळापेक्षा प्लास्टिक महाग आहे. तो महाग कशा तिकडे देतील ते जे आहे लोकांचा गैरसमज होतो. कारण तो फोर्टिफाईड तांदूळ हा भारत सरकारच्या निर्णयानुसार कुपोषित लोकांना जो देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एक मिनिट, त्यांचं प्रशांत पाटील. या प्रश्नाच्या दुसऱ्या भागामध्ये रेशनचे धान्य पुरवले जाताना लाभार्थी ते घेत नसल्यामुळे शिधापत्रिकेवर मिळालेले तांदूळ दुकानदार विकतात अशा पद्धतीचा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना हे खरे नाही असं म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय, जरी भंडाऱ्यातला प्रश्न मी विचारत नसलो तरी हे धान्य उचललं जात नाही ही तर वस्तुस्थिती आहे. कारण अशा रेशन दुकानावरती त्यावढ्या पर्सेंटेजमध्ये पुढच्या महिन्यामध्ये कमी धान्य देण्यात येतं. आणि मग हे धान्य ज्या वेळेला योग्य त्या विहित मुदतीमध्ये पोहोचवलं जात नाही अशा वेळेला ते धान्य कधी आलं हे सांगितलं जात नाही. दुकानदाराकडे मागायला गेलं धान्य की दुकानदार सांगतो ते आलेलं नाही अजून. असं म्हणता म्हणता तो महिना उलटून जातो. पुढच्या महिन्यामध्ये कोटा कमी येतो. अशा कमी कोटा जर आला तर त्यावेळेला योग्य त्या पद्धतीनं धान्याचं वितरण होत नाही. म्हणून यामध्ये सुधार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून धान्य कोटा जर उशिरा आला तर तिथून पुढे किती दिवसामध्ये धान्य वितरण करायचं या संदर्भामध्ये रेशन दुकानदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील का. नंबर 1, अशा सूचना त्यांना दिल्या गेल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग त्यांनी उचल करण्याच्या साठीची या ठिकाणी त्यांना SMS पाठवणं किंवा त्यांचं मॉनिटरिंग
वरच्या पातळीवरती होणं, सरप्राईज चेकिंग होणं, या माध्यमातून याच्यावर कंट्रोल येऊ शकतो. अन्यथा या अशा पद्धतीनं या धान्याच्या चोरी, खुल्या बाजारात विकणं, काळा बाजार हे सगळं होतच राहणार आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा मदत घेऊन जशी बायोमेट्रिकसाठी घेतली, शासन याच्यावरती नियंत्रण आणणार का? अध्यक्ष महोदय, खरं आहे की धान्य जे आहे काही ठिकाणी 97% वाटलं जातं, काही ठिकाणी 98%. काही घेत नाहीत काही लोक धान्य, काही कारण असेल. परंतु पुढच्या वेळेला त्या दुकानाचा कोटा देताना तो जर समजा 2% त्याच्याकडे जर वाटप झालेलं नाही, तर त्याला 98%च धान्य जे आहे त्या दुकानामध्ये पुरवलं जातं, कारण त्याच्याकडे 2% ते शिल्लक आहे. त्यामुळे त्याचा हिशोब जो आहे हा शासनाकडे असतो. आणि या बायोमॅट्रिक तर्फे जे जे काही धान्य वाटप होतं ते पार सेंट्रलपर्यंत अध्यक्ष महोदय जे आहे ते पोचवलं जातं. त्यांचं सगळ्यांचं याच्यावर जे आहे लक्ष असतं. अशी काही तक्रार जर कुठे असेल तर त्या बाबतीमध्ये निश्चित विचार करू.